घे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. नवतंत्रज्ञान सर्वांनाच आवडतं. मी पण आपल्या शेताची तयारी, पेरणी, नांगरणी, कापणी इत्यादीसाठी छोटी यंत्र आपल्या गरजेनुसार खरेदी केली. मी आपल्या शेतात यंत्र वापरली तर काम पटकन आणि सोपं झालं. शेतात यंत्राच्या वापरानंतर मला मिळालं भरपूर पीक आणि जास्त नफा. छोटी यंत्र तर आमची स्वतःची आहेत, पण मोठी यंत्र आम्ही समूह बनवून खरेदी केली. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आधुनिक यंत्र आणि उपकरणांच्या खरेदीवर वित्तीय मदतीचा लाभ घ्या. आपलं उत्पन्न वाढवा आणि आनंद लुटा. झालं. मी ठरवलंय, मी तुला शेतीचा इंजिनियरच बनवणार. नवीन यंत्र, नवी उपकरणं आपल्या द्वारी आली. होईल यापासून बरसात पिकाची आणि सुखाची. हा, नक्की नक्की. कुणाशी बोलत होता एवढा हसत हसत? अगं, शेतकरी कॉल सेंटर, तज्ञांकडून शेतीविषयी सल्ला घेत होतो. सकाळी पण दुपारी पण? अगं, शेतकरी कॉल सेंटर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत खुलं असतं. रविवारी पण? अगं हो बाई, वर्षाचे 365 दिवस खुलं असतं. कृषी संबंधी समस्यांचं आपल्या भाषेत लगेच समाधान मिळवण्यासाठी पूर्ण भारतातून कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 1800-180-1551 वर संपर्क करा. राज्यात दुबार पेरणीसाठी मोफत बियाणं देण्याची सरकारची घोषणा. नवीन कांदा येण्यास विलंब होत असल्यानं आयातीची तयारी. मागील वर्षीच्या तुलनेत राज्यात ऊसाचं क्षेत्र घटलं आणि पुणे विभागात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यातल्या 9 जिल्ह्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी दुबार पेरणीची गरज निर्माण झाली आहे. या पेरणीसाठी हेक्टरी 1,500 रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कडधान्याच्या पेरणीची वेळ निघून गेली असली तरी कापूस, मका, ज्वारी यासारख्या पिकांच्या पेरणीसाठी बियाणं मोफत देण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. नियम 293 अन्वये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी ही घोषणा केली. येत्या 30 जुलैनंतर राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल असंही खडसे यांनी सांगितलं. कांद्याचे भाव घाऊक बाजारपेठेत 22 रुपये किलोच्या पुढे पोचले असून पुढील 15 दिवसांमध्ये तो 60 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीन, पाकिस्तान, इराण आणि इजिप्तमधून कांदा आयात करण्यात येणार आहे. राज्यातील खरीप पोळ हा नवीन कांदा बाजारात येण्यासाठी 2 महिन्यांचा विलंब लागणार आहे, हे निश्चित आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये पावसानं कांद्याचं नुकसान झालेलं आहे. याचा परिणाम म्हणून भाववाढ अटळ आहे. यामुळेच आयातीची तयारी सुरू झाली आहे. पाकिस्तानचा कांदा मुंबईत 22 ते 24 रुपये किलो तर चीनचा कांदा 26 ते 27 किलो भावानं मिळेल अशी शक्यता आहे. मागील वर्षीच्या गळीत हंगामाच्या तुलनेत यावर्षी राज्यात ऊसाचं क्षेत्र घटलं आहे. मराठवाडा आणि इतर भागात दुष्काळी अवस्था असल्यानं ही परिस्थिती ओढवली आहे.
दरम्यान FRPच्या दरामुळे कारखाने अडचणीत असल्यानं यंदा काही कारखाने बंद राहतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी राज्यात ऊसाचं 10,54,000 हेक्टर क्षेत्र होतं. यावर्षी खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांकडून ऊस क्षेत्राच्या नोंदी साखर आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार ऊसाचं क्षेत्र 9,86,000 हेक्टर एवढं आहे. कोल्हापूर, सांगली आणि यवतमाळ हे जिल्हे सोडले तर सर्वत्र ऊसाचं लागवड क्षेत्र कमी झालं आहे. जुलै महिना उलटण्यास 8 दिवस बाकी असताना पुणे विभागातील दुष्काळी तालुक्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी पाणी टंचाई कायम आहे. पावसाने दडी मारल्याने सांगली जिल्ह्यातील पाणी टंचाईत वाढ होत आहे. विभागातील 69 गावं आणि 405 वाड्यांमध्ये 72 टँकरनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. मध्य प्रदेशवरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात नैऋत्य मान्सून जोरदार पावसासह सक्रिय झाला. मराठवाडा वगळता उर्वरित 3ही विभागात सर्वदूर पाऊस पडतानाच तुरळक ठिकाणी अतिवृष्टीही झाली. सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. पुढील 2 दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची, मराठवाड्यात पाऊस पडण्याचा तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमी होण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने बुधवारपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. केळी आणि पपईच्या बागातून विषाणूजन्य रोगांनी ग्रासलेली, उदाहरणार्थ केळीमध्ये पर्णगुच्छ रोग आणि पपईमधील रिंग स्पॉटची झाडे समूळ काढून नष्ट करावी. आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. फ्लॉवर कमाल 1,500 रुपये, किमान 600 रुपये. घेवडा कमाल 3,000 रुपये, किमान 2,500 रुपये. काकडी कमाल 1,000 रुपये, किमान 800 रुपये. कांदा कमाल 3,000 रुपये, किमान 2,700 रुपये. कोबी कमाल 1,000 रुपये, किमान 600 रुपये. लसूण कमाल 7,000 रुपये, किमान 5,000 रुपये. ढोबळी मिरची कमाल 2,000 रुपये, किमान 1,500 रुपये. बटाटा कमाल 1,000 रुपये, किमान 700 रुपये. भेंडी कमाल 1,200 रुपये, किमान 1,000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. इशारा: कोकणात दिनांक 27 ते 31 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 25 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 24 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 24 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 25 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.
युरियाचं स्वदेशी उत्पादन 70 लाख टनांपर्यंत वाढवण्यासाठी संमिश्र खतांच्या संयंत्रांची पुनर्निर्मिती करण्यात येत आहे. FCIL ची गोरखपूर, सिंद्री, तलचर आणि रामागुंडम संयंत्र, HFCL ची बरौनी इकाई आणि BVFCL ची नामरूप शाखा. सोन्याहून पिवळं म्हणजे देशात आता निर्मिती होईल केवळ नीमलेपित युरिया, कारण यामुळे होणार शेतकऱ्यांचा फायदाच फायदा. धान्य उत्पादन 10% वाढेल. नायट्रोजन क्षमता 10 ते 15% वाढेल. अपनी कहानी छोड़ जा, कुछ तो निशानी छोड़ जा, कौन और तू फिर आए ना. आई आई बघ ना, बाबांनी माझ्यासाठी छत्री आणली आहे. किती छान आहे. हा बाळा, तू आता पावसापासून सुरक्षित राहशील. आणि हे घे आपल्या घराची छत्री, आपल्या शेतीची छत्री आणि आपल्या भविष्याच्या सुरक्षेची छत्री. हे काय सांगताय तुम्ही? ग बाई, हा पिकाचा विमा आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, वीज, वादळ किंवा कीड या रोगांमुळे पिकाचं नुकसान झालं तर सर्व नुकसानाची भरपाई सरकारच्या विमा योजनेद्वारे केली जाईल. विम्याला किती खर्च आलाय? खूपच कमी. हप्ते भरायला सरकारकडून मदत मिळाली. भारत सरकारच्या पीक विमा योजनेअंतर्गत पूर्वनियोजित पिकं जसं तांदूळ, गहू, तेलबिया, वार्षिक बागायती पिकं आणि व्यापारी पिकं जसं ऊस, कापूस इत्यादी तसंच नारळाचा पीक विमा केला जातो. हप्ते भरण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदतही केली जाते. पीक विमा योजनेसाठी संपर्क करा आपले जिल्हा कृषी अधिकारी, कृषी सहकारी समिती किंवा जवळच्या बँक शाखेत. अधिक माहितीसाठी कॉल करा किसान कॉल सेंटरचा राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर. अरे वा, काय छत्री आहे. पीक विमा योजनेचा लाभ घ्या, भविष्य सुरक्षित करा. किसानों के हित में बड़ा कदम, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना. हर खेत को पानी, प्रति बूंद अधिक उपज. सिंचाई के सही तरीकों और जल संरक्षण की नई तकनीकों के साथ बढ़ेगा जमीन का जल स्तर. जिला स्तर पर होंगी सिंचाई योजनाएं. असिंचित क्षेत्रों तक पानी पहुंचाकर बढ़ेगा उत्पादन. भारत सरकार की विशाल योजना प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना. कोल्हापूर जिल्हा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात पहिल्यांदा येते ती ऊसाची शेती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या शिवारात तरारलेली ऊसाची ताटं, बैलगाडीतून किंवा ट्रॅक्टरमधून वाहून नेले जाणारे ऊस, साखर, कारखाने किंवा गुऱ्हाळ यापैकी काही ना काही चित्र आपल्याला दिसतं. कोल्हापूर जिल्ह्याचं अर्थकारणच प्रामुख्यानं या ऊसाभोवती गुंफलेलं आहे. असं असताना थोडा वेगळा विचार करून केलेला केळी लागवडीचा एक मोठा प्रयोग याच कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी झाला आहे. तमदलगे इथली संजीवनी ॲग्रो तसंच घाडगे मिल्क अँड प्रोसेसिंग या 2 कंपन्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना केळी लागवडीसाठी प्रवृत्त केलं आहे. ऊसाच्या पिकाला केळी हा कसा सक्षम पर्याय ठरू शकतो हे या कंपन्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिलं. आणि आजच्या घडीला शेतकऱ्यांकरवी कोल्हापूर आणि सांगलीत तब्बल 900 एकरांवर केळीची लागवड करण्यात या कंपन्या यशस्वी झाल्या आहेत. या कंपन्यांनी शेतकऱ्यांना केवळ उद्युक्त केलं नाही तर त्यांना दर्जेदार रोपं पुरवण्यापासून त्यांच्या मालाला चांगला दर मिळवून देईपर्यंत प्रत्येक टप्प्यात त्यांना सहाय्य केलं. मुख्य म्हणजे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात पुढाकार घेतला आहे. शासनाच्या नियमानुसार प्रथम त्या शेतकऱ्याची निवड केली आणि निवड करून त्या शेतकऱ्यांना फक्त G9 ग्रँड 9 ही किंवा सुधारित जी व्हरायटी आहे त्याच व्हरायटी देऊन त्या शेतकऱ्यांना लावणीपासून ती काढणीपाश्चात आणि काढणी झाल्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग, नंतर त्याचं मार्केटिंग, पॅकिंग, ग्रेडिंग आणि ह्या बाबतीत आपल्याला काय करता येईल यात सर्व मार्गदर्शन देऊन त्याचे प्रशिक्षण घेणं,
सेंद्रिय शेती करण्यासाठी केळीला सेंद्रिय खतं जागेवर तयार करणे, डिसकरिंग करणे, याला पिशव्या लावणे आणि पिशव्या लावून त्या केळीची चांगली प्रत ठेवणे, नंतर पिकवण्यासाठी केळीला रायपनिंग चेंबरची उभारणी करणे, रायपनिंग चेंबरबरोबरच आपलं प्री कुलिंग स्टोरेज व्हॅन तयार करणे, विक्री व्यवस्थासाठी आपल्याला त्यांना शेतकऱ्याला प्रवृत्त करणे आणि स्वतःच शेतकऱ्यांनी पिकवलेला माल स्वतः जर विकला तर कसे पैसे मिळू शकतात यासाठी ही आपली संजीवनी ॲग्रो या कंपनीने आत्तापर्यंत जवळपास विचार केला तर त्यांनी 700 एकरावर केळीची शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड केलेली आणि 700 एकरातून शेतकऱ्यांना जो आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांना केळीची रोपं देऊन केळीच्या बरोबरच केळीचं पूर्ण तयारी जमीन तयार करणे, जमिनीबरोबर खतं, औषधं, माती तपासणी करून पाण्याची तपासणी करून घेणे, केळीसाठी ठिबक सिंचन योजना राबवणे, त्याचबरोबर केळीला मार्केटिंग करण्यासाठी किंवा स्क्रॉचिंग होऊ नये किंवा केळीची पानं फाटू नाहीत त्यासाठी प्रोटेक्शन करणे, या सर्व बाबीचा प्रस्ताव त्यांनी तयार करून शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली आणि जे शेतकऱ्यांना या कामात इंटरेस्ट होता अशा शेतकऱ्यांना निवडून त्यांनी असा 2 जिल्ह्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 900 एकरावर हा प्रोजेक्ट राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधला एक फायदा आम्हाला असा दिसून आला की सगळं वेळेत काम परिपूर्णपणे आम्हाला करता आलं. शेतकऱ्यांमधली जी काय शेती करण्याची ती ही होती आवड निर्माण झाली तर खरोखर ह्या दोन्ही प्रकल्पामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळालेले आणि ह्या प्रकल्पाचा विचार केला तर सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचं जशी कामं होतील तशी स्वतः कंपनी जी प्रायव्हेट पार्टनरशिप जी आहेत म्हणजे जी कंपनीचा हिस्सा आहे तो कंपनीचा हिस्सा, शेतकऱ्याचा हिस्सा ही काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण रेकॉर्डिंग केल्यानंतर ते MB आमच्या अधिकाऱ्यामार्फत तपासणी करून त्या MBतून त्याच्या आधारे तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्याची मागणी जिल्हा उपयोगातून तालुक्यातून उपयोगाकडे येते, उपयोगातून जिल्ह्याला येते आणि जिल्ह्यातून त्या कंपनीच्या किंवा त्या कंपनीच्या नावे जो काय त्यांनी काम केलं आहे तो चेक काढला जातो किंवा शेतकऱ्याच्या नावे चेक काढून त्या शेतकऱ्याच्या नावाने सरळपणे पैसे पाठवले जातात क्रॉस चेकने. केळीच्या घडांवर डाग पडू नयेत तसंच त्यांचं प्राण्यांपासून नुकसान होऊ नये यासाठी त्यावर स्कर्टिंग बॅग लावल्या जातात. तसंच घडातील 2 फण्यांमध्ये प्लास्टिक इन्सर्टही घातला जातो. केळीची झाडं नाजूक असल्यानं ती पडू नयेत यासाठी ही विशेष व्यवस्था केली जाते. या सगळ्याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलं जातं तसंच त्यासाठीचं साहित्यही पुरवलं जातं. लागवडीपासून खतं आणि सिंचन व्यवस्थापन, काढणी आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान या सगळ्यांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. ऊसापेक्षा म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं की ऊसाचे 18 महिन्याने ऊस तुटतं. ऊस तुटल्यानंतर तिथनं 2 महिने आम्हाला बिल घ्यावं लागते. त्या कमीत कमी 3 वर्षात फक्त 2च ऊसाचे पिके निघते. आता केळीचे कसं आहे 12 महिन्यात आपलं पीक निघून जाते. केळीलाही पिशवी लावल्यामुळं त्याच्यावर ढास किंवा पक्षी किंवा उंदीर त्या केळीला स्पॉट फोडणे, मग केळीला पिशवी घातल्यामुळं क्वालिटी चांगली निघते. क्वालिटी चांगली निघाल्यामुळं मार्केटमध्ये दर बी त्याला व्यवस्थित चांगला मिळतो इतरांच्या पेक्षा. आणि पिशवी घातल्यामुळं त्याला आतलं जे बाहेरच्या ह्या ढास वगैरे आहेत त्याची त्या केळीवर बसत नाहीत, परत केळीला स्पॉट येत नाही आणि त्या केळीची क्वालिटी चांगली निघते. शेतकऱ्यांच्या बागांमधून आलेली केळी प्रक्रिया केल्याशिवाय बाजारात पाठवली जात नाहीत. केळीचे घड कंपनीत आल्यानंतर त्यापासून फण्या वेगळ्या केल्या जातात. त्या स्वच्छ धुवून त्यांचं ग्रेडिंग आणि सॉर्टिंग केलं जातं. त्यानंतर त्या प्रीकुलिंग चेंबरमध्ये 6 तास ठेवल्या जातात. त्यामुळे त्यांचं तापमान कमी होतं. त्यानंतर 16 तासांचा डोसिंग पिरियड असतो. या कालावधीत केंद्र सरकारनं ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार केळ्यांवर 100 ppmच्या इथिलीन वायूची 40 वेळा फवारणी केली जाते. केळी पिकवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. जेवढ्या लांब अंतरावर केळी पाठवायची असतील तेवढी ती कमी पिकवली जातात. त्यामुळे बाहेरगावी पाठवायचा माल इथिलीन प्रक्रियेनंतर 3 दिवसात रवाना केला जातो. स्थानिक बाजारात पाठवायचा माल 4 दिवसात पाठवला जातो. केळी उत्पादक शेतकऱ्यांचा माल बागेतून काढून आणून इथं संस्थेत आणला जातो. आणल्यानंतर त्याचं ग्रेडिंग आणि सॉर्टिंग केलं जातं. ग्रेडिंग सॉर्टिंग केल्यानंतर तो माल रायपनिंग चेंबरला टाकला जातो. आमच्या रायपनिंग चेंबरची कपॅसिटी प्रतिदिन 10 टन इतकी आहे. प्रतिदिनची कपॅसिटी पाहता शेतकऱ्यांचा जो उत्पादित होणारा माल आहे
तो चांगल्या प्रकारे ग्रेडिंग, सॉर्टिंग व पॅकिंग करून विक्री व्यवस्था केली जाते. विक्री व्यवस्थेमध्ये एक्सपोर्ट युनिटचा, रायपनिंग चेंबरचा व चिप्स युनिटचा अशा सगळ्या प्रकारामध्ये संस्थेचा सहभाग शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकऱ्यांना आमच्या ह्या युनिटमुळे जास्तीत जास्त जितका चांगला फायदा होईल तितका आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या जो येणारा शेतकऱ्यांचा मोठ्या ओव्हरसाईज होणारा माल आहे किंवा ओव्हर कॅलिबर होणारा माल आहे, त्याच्यावर संस्थेने उपाय म्हणून चिप्स युनिटची सुरुवात केलेली आहे, ज्यामार्फत शेतकऱ्यांचा मोठा झालेला माल चिप्स केला जातो. चिप्स करण्यासाठी प्रोसिजर आहे त्याची. पहिल्यांदा तो माल स्वच्छ धुवून घेतला जातो, त्यानंतर त्याची साल काढली जाते व साल काढल्यानंतर जो राहणारा गाभा आहे त्याच्यापासून केळीचे चिप्स केले जातात. चिप्स हे 2 प्रकारचे केले जातात. एक तिखट प्रकारचे चिप्स व मीठ लावलेले चिप्स म्हणजे सॉल्टी चिप्स, 2 प्रकारचे चिप्स केले जातात. प्रतिदिन साधारण आमच्या संस्थेची चिप्स करण्याची कॅपॅसिटी आहे 1200 किलो. साधारण 5 ते 6 किलो कच्च्या मालापासून, कच्च्या केळीपासून 1 किलो केळी चिप्स तयार केली जाते. या प्रकल्पात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या मालाची विक्री सातारा, सांगली, इचलकरंजी यासारख्या आजूबाजूच्या भागात तसंच कोकण विभागात केली जाते. त्यासोबतच मद्रास, बेंगळुरू, दिल्ली, पंजाब, काश्मीर यासारख्या परराज्यातही विक्री केली जाते. या केळ्यांना देशात प्रति टनाला 7 ते 8 हजार रुपये एवढा दर मिळतो. काही मालाची दुबईसारख्या प्रदेशातही निर्यात केली जाते. तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भागात केळी पिकाचं उत्पादन एकरी सरासरी 20 टन एवढं जाऊन पोहोचलं आहे. तर इथं जवळजवळ 185 हेक्टरपैकी इथं 15 एकर क्षेत्रावर केळी लागवड चालू आहे. तर ह्या केळी लागवडीच्या क्षेत्रापैकी 10% क्षेत्र, तालुक्यातलं 10% क्षेत्र हे एक्सपोर्ट होतं. आणि ह्यासाठी म्हणून संजीवनी ॲग्रो तमदलगे यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, त्याचप्रमाणे स्कर्टलिंग बॅग्स आपण जे पाहतोय स्कर्टलिंग बॅग्स, त्याचप्रमाणे त्यामध्ये प्लॅस्टिक इन्सर्ट, 2 फण्यामध्ये इन्सर्ट करण्यासाठी प्लॅस्टिकचा कागद आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करतं. स्वतः शेतकरी किमान 15 महिन्यामध्ये किमान 12 ते 13 वेळा रासायनिक खतं ठिबकद्वारे असू दे किंवा पाण्याद्वारे असू दे जमिनीआड मातीआड करून घातलं जातं. आणि हे केल्यामुळं याचं उत्पादन येणारं जे आहे ते 38 ते 42 कॅलिबर असलेली केळी ही एक्सपोर्ट होतात. एकंदरीत सांगायचं झालं तर ऊसापेक्षा हे पीक अनेक अर्थांनी अधिक फायद्याचं ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे कोल्हापूरचा हा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावरचा सामूहिक केळी लागवडीचा प्रयोग तिथल्या शेती क्षेत्राला आणि पर्यायानं शेतकऱ्यांनाही नवसंजीवनी देणारा ठरतो आहे यात शंकाच नाही. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.